हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा। त्यासाठी आपण 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे, पोपटी छान। ह्या मिरच्या तिखट नसतात। हे आपण छान तव्यावर भाजून घेणार आहोत। तेल घालणार आहोत। सांभाळून करायचं आहे। ते तेल घातल्यानंतर मिरच्या फुटतात, अंगावर बिया ओढू शकतात, तर सावकाश सांभाळून करायचं आहे। अशा छान खरपूस मिरच्या भाजून घ्यायच्या, कच्च्या नाही ठेवायच्या। त्यामध्ये आपण लसूण घालणार आहे। लसूण जवळजवळ 1 मोठा लसूण यामध्ये घालायचा आहे आपल्याला। लसणाची चव छान लागते। वरण भातासोबत ठेचा असला की चव लागते। भाकरीवर भाजीला काही नसेल तर आपण ठेचा सुद्धा तोंडी लावायला घेऊ शकतो, किंवा भाजीबरोबर एक वेगळी वरण भात असेल आणि चवीला लोणचं, पापड आणि ठेचा असला तर काय भन्नाट चव असते जेवणाला। याची चव भन्नाट असते, तुम्ही नक्की करा। आणि ह्या मिरच्या तिखट नसतात, त्यामुळे आपल्याला तिखटाचा प्रश्न नाही राहणार। ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरी किंवा कळण्याच्या भाकरीवर हा ठेचा खूप सुंदर अप्रतिम लागतो। आणि गरम गरम भाकरी आणि हा त्याच्यावर ठेचा आणि असं गरम तेल टाकायचं, त्याची चव भन्नाट लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। लोणचं बरोबर, लोणचं, भाकरी आणि हा ठेचा भन्नाट चवीचा असतो। त्या पोपटी मिरच्या असतात त्याच आपण घ्यायच्या आहे, बारीक मिरची नाही घ्यायची, कारण या मिरचीला तिखटपणा बिलकुल नसतो। आता आपण हे मिरची छान भाजलेली आहे। लसूण पण छान तळला गेला आहे तेलामध्ये, बघा सुंदर तळला गेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणि मिरच्या गार करत ठेवूया। बघा असे सुंदर भाजून घेतले, तेलात तळून घेतले आपण छानपैकी। आता मिरच्या गार करूया आणि आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया। त्या तेलातच असं छान खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे टाकले विदाऊट, तुम्हाला आवडत नसेल तर शेंगदाणे तुम्ही स्किप करू शकतात, नाहीतर टाकलं तरी छान लागते ती चटणी। असं छान, हे बघा तेल आहे त्यामुळे असं छान खरपूस शेंगदाणे तळल्यासारखे होत आहे, त्यामुळे त्याची चव खूप सुंदर लागते तळल्यामुळे। आणि टिकायला पण छान असतो, तो बरेच दिवस टिकतो। असं तुम्ही जास्त मिरच्याचं असं तर तुम्ही 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात करून, पण ते प्रॉपर तेलात चांगला फ्राय झाला पाहिजे तो खुडा नंतर सुद्धा, तर मग तो टिकायला चांगला असतो। हे बघा शेंगदाणे आपले छान भाजले आहेत। आपण गॅस बंद करूया आणि त्या गरम तव्यावर परत जेवढा आहे तेवढे असे हलवून घेऊया। आता हे पण आपण भाजू। आता यामध्ये आपण याच्यात हे शेंगदाणे घालणार आहोत। मीठ घालणार आहे चवीनुसार, आणि ही सगळी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीरने
त्याची चव खूप छान अजून वाढते. खूप कोथिंबीर घालायची आहे आणि आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊ थोडंसं गार झाल्यावर. आपला मिरचीचा ठेचा छान झणझणीत रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.